आज संपूर्ण विश्वाला आपल्या आचार आणि विचारांनी समृद्ध करणारे, मानवतेची, समतेची, बंधुतेची आणि न्यायाची शिकवण देणारे इस्लामचे शेवटचे प्रेषित पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्मदिवस. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यासारख्या नैसर्गिक आणि मानवीय मूल्यांवर श्रद्धा ठेवणाऱ्या जगातील तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. खरं तर इस्लाममध्ये जन्मदिवस, मरणदिवस साजरा करण्याची प्रथा नाही. पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनकाळात आणि पैगंबर मुहम्मद यांच्या नंतर त्यांच्या अनुयायांनी कधी पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस साजरा केल्याचे उल्लेखित नाही. परंतु धर्म ही माणसाच्या जीवनातील आवश्यक आणि भावनिक बाब आहे. भारतीय लोक तर खूपच धार्मिक आहेत. धार्मिक असणे हे काही चुकीचे नाही, परंतु समस्या तेव्हा उत्पन्न होते जेव्हा धर्माचा राजकारणासाठी आणि अर्थकारणासाठी गैरवापर केला जातो. जेव्हा धर्माच्या नावावर शिक्षित, अज्ञानी, भोळ्या भाबड्या लोकांना मूर्ख बनविले जाते. धर्माचं खरं आणि वास्तविक रूप लोकांसमक्ष येऊ नये म्हणून लोकांना खोट्या नाट्या, काल्पनिक आणि कपोलकल्पित कथा ऐकविल्या जातात. लोकांना कर्मकांड आणि बाह्य आडंबरांमध्ये अडकवून ठेवले जाते. मूळ मुद्दा असा आहे की ज्यांना ज्यांना इस्लाम धर्माबद्दल, प्रेषित पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल बोलायचे बोला, परंतु सर्व बांधवांना एकच नम्र आणि कळकळीची विनंती आहे की आपण बोलण्यापूर्वी इस्लाम धर्म, कुराण आणि मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एकदा जाणून घ्या. निष्पक्ष आणि तटस्थ होऊन अभ्यास करा. पैगंबर मुहम्मद यांचा कार्यकाळ समजून घ्या आणि त्यांच्या या इस्लामिक चळवळीचा मुळात लाभ कोणाला झाला आणि नुकसान कोणाचं झालं हे सुद्धा समजून घ्या. या लेखाचे लेखक डॉक्टर झहीरुद्दीन पठाण म्हणतात की मी कोणी विद्वान नाही, धार्मिक विद्वान तर मुळीच नाही. मी पण एक विद्यार्थी आहे, एक अभ्यासक आहे. मला इस्लाम धर्माबद्दल आणि पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल जेवढं समजलं, उमगलं ते आज तुमच्यासमोर मांडण्याचं धाडस करीत आहे. पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल आजपर्यंत खूप लिहिलं गेलंय. इस्लाम धर्माच्या अनुयायांनी तर लिहिलंच आहे, परंतु विशेष म्हणजे दुसऱ्या धर्माच्या अनुयायांनी आणि धर्म न मानणाऱ्या मार्क्सवाद्यांनी देखील पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल लिहिलं आहे. ख्रिश्चन विद्वान मायकल हार्ट यांनी आपल्या दी 100 या ग्रंथामध्ये मानवी इतिहासातील व आजपर्यंतच्या प्रभावशाली 100 व्यक्तीत पैगंबर मुहम्मद यांना पहिल्या स्थानावर ठेवले. त्यांच्या मते इतिहासात पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकमेव व्यक्ती आहेत जे धार्मिक व सांसारिक म्हणजेच भौतिक दोन्ही क्षेत्रात सर्वोच्च सफल आहेत. प्रसिद्ध कम्युनिस्ट विचारवंत डॉक्टर एम.एन. रॉय यांनी आपल्या हिस्टॉरिकल रोल ऑफ इस्लाम या ग्रंथात लिहिले की इस्लाम वाढीसाठी समतावादी प्रेरणा कारणीभूत आहे, ज्यामुळे इस्लाम जगभर पसरला. स्त्री शिक्षणाचे जनक भारतरत्न महात्मा ज्योतिबा फुलेंनी पैगंबर मुहम्मद यांच्यावर पोवाडा लिहून स्तुती सुमने वाहिली. मुहम्मद झाला जहा मर्द खरा, त्यागिले संसारा सत्यासाठी. खोटा धर्म सोडा सांगे जगताला, जन्म घालविला ईशापायी. जगहितासाठी अवतरले कुराण, हिमतीचा राणा जगी वीर. जगाचा पालक निर्मिक अनादी, सर्व काळवंदी निके सत्य. मन केले धीट धरिली उमेद, नाही भेदाभेद ठावा जाला. जनहितासाठी खोटा अभिमान, दिला झुगारून अग्नीमध्ये. मर्द मोहम्मद ढोंग्यात पांगळा, शोभला पुतळा सज्जनात. नव्हता कोणी त्या तेव्हा सहाय्य करी, एकटाच सारी सत्य पुढे. एक त्याला फक्त सत्याचा आधार, हिया समशेर मनामध्ये. येई अजा निर्मिकाच्या ध्वजा उभारिल्या. कोणी नाही श्रेष्ठ, कोणी नाही दास, जात प्रमादास खोडी बुडी. मोडीला अधर्म आणि मतभेद, सर्वात अभेद ठाम केला. कळू आले त्यांना आर्याजी अभद्र, मुक्ते केले शूद्र दास्यातून. इस्लामा प्रसारी आर्या घशी पाडी, खिळी सत्य बिडी त्यांचे पायी. आर्य वस्यू इस्लामाने मुक्त केले, ईशाकडे नेले सर्व काळ. आर्य धर्म भंड इस्लामे फोडिले, ताटात घेतले भेद नाही. मांगासह आर्या नेले मशिदीत, गणी बांधवात आप्तसखे.
म्हणून या आर्य बोंब मारिताती, शिमगा खेळती ब्रह्मरूपी. भेद सोडून या एका ताटी खाती, एकच बनती म्हणून या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, साने गुरुजी इत्यादी विद्वानांनी पैगंबर मोहम्मद यांचे महात्म्य व्यक्त केले. राजर्षी शाहू महाराज यांनी कुराणाचा पहिल्यांदा मराठीत भाषांतर करून घेतला. सुरेश भट्ट यांनी सुंदर अशी गझल लिहिली. उजाड वैराण वाळवंटी, खळाळणारा झरा मोहम्मद, जगातल्या दीन दुःखितांचा अखेरचा आसरा मोहम्मद. भले बुरे पाहिले किती मी, किती खरे अन कितीक खोटे, भल्यात माझा भला मोहम्मद, खऱ्यात माझा खरा मोहम्मद. असो, सर्वप्रथम असंख्य लोक पैगंबर मोहम्मद यांना इस्लाम धर्माचे संस्थापक समजतात. त्यामुळेच त्यांना वाटते की इस्लाम हा जगातील सर्वात लहान वयाचा धर्म आहे. परंतु कुराणाचा अभ्यास केल्यावर समजते की पैगंबर मोहम्मद हे इस्लाम धर्माचे संस्थापक नसून इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित आहेत. पैगंबर मोहम्मद यांच्यापूर्वी ईश्वराने पृथ्वीवर वेळ, काळ आणि स्थळानुसार जवळपास 1,24,000 प्रेषित पाठविले. आदम हे पृथ्वीवरील पहिले मानव आणि पहिले प्रेषित सुद्धा आहेत. आदम, नूह, इब्राहिम, दाऊद, मुसा, ईसा, ज्यांना की ख्रिश्चन मानतात, आणि मोहम्मद पैगंबर, सर्वांचा धर्म एकच आहे. इस्लाम पैगंबर मोहम्मद यांनी स्पष्टपणे सांगितले की मी नवीन काहीच सांगत नाही. पैगंबर मोहम्मद यांच्यावर इस्लाम पूर्ण झाला. इस्लाम ही कयामत म्हणजेच न्याय निवाड्याचा दिवस पर्यंत जगातील तमाम लोकांसाठीची व्यवस्था आहे. ती कोण्या एका देशाकरिताची किंवा कोण्या एका काळासाठीची किंवा विशिष्ट समाजासाठीची व्यवस्था नाही, हेही समजून घेणे आवश्यक आहे. इस्लाम धर्म आणि पैगंबर मोहम्मद समजून घेण्याअगोदर पैगंबर मोहम्मद पूर्वीचा अरब समाज आणि पैगंबर मोहम्मद नंतरचा अरब समाज समजून घेणे आवश्यक आहे. टोळ्यांनी राहणाऱ्या, लुटमार करणाऱ्या, असंख्य अंधश्रद्धांनी बरबटलेल्या, स्त्रियांना आपली संपत्ती समजणाऱ्या, मुलींना जिवंत दफन करणाऱ्या, मानवाला गुलाम बनवून जनावरांसारखी वागणूक देणाऱ्या अरबांना पैगंबर मोहम्मद यांनी एक समाज बनविला नाही, एक आदर्श समाज बनविला. कुराण हा दैवी ग्रंथ आहे. कुराण म्हणतो मुस्लिमांनी पूर्वीच्या जुबूर, तौरात आणि इंजिल या धर्मग्रंथावर आणि पूर्वीच्या तमाम प्रेषितांवर श्रद्धा ठेवली पाहिजे, पण जीवनाचा मार्गक्रमण कुराणच्या अनुसार केला पाहिजे. असे म्हणण्यामागे 2 कारणे आहेत. पहिले कारण, पूर्वीचे धर्मग्रंथ आज आपल्या मूळ स्वरूपात नाहीत. उदाहरणार्थ, मूळ ख्रिश्चन धर्मग्रंथ इंजिल हिब्रू भाषेत लिहिले गेले आहे, परंतु मार्टिन लुथर किंग यांनी त्याचे इंग्रजीत बायबल नावाने भाषांतर केले आहे. दुसरे कारण, कुराणमध्ये इस्लाम धर्माबद्दल परिपूर्ण माहिती देण्यात आली आहे. कुराण हा 1-2 दिवसात नाही तर 23 वर्षात अवतरला. पैगंबर मोहम्मद यांना आपल्या वयाच्या 40व्या वर्षी प्रेषित्व प्राप्त झाले आणि वयाच्या 63व्या वर्षी त्यांचे निधन झाले. या 23 वर्षांच्या काळात वेळोवेळी आणि गरजेनुसार जिब्रील ने पैगंबर मोहम्मद पर्यंत कुराण पोहोचविला. कुराणला नंतर लिखित रूप देण्यात आले. कुराण हा ग्रंथ संपूर्ण मानव जातीसाठी आहे, फक्त अरबी लोकांसाठी किंवा फक्त मुस्लिमांसाठीच नाही. पैगंबर मोहम्मद यांचा जन्म अरबस्थानात झाला. तेथील लोकांची भाषा अरबी होती, म्हणून ईश्वराने कुराण अरबीमध्ये अवतरित केले. लोकांना समजायला सोपं व्हावं, हाच त्यामागचा मूळ उद्देश. पैगंबर मोहम्मद यांचा जन्म मक्का शहरात इसवी सन 570च्या जवळपास झाला. जन्म घेण्याअगोदरच वडिलांचे छत्र हरपले. 6 वर्षाचे असताना आई आमिनाचे आणि 8 वर्षाचे असताना आजोबा अब्दुल मुतल्लिब यांचे छत्र पण हरपले. यानंतर पैगंबर मोहम्मद यांची सर्व जिम्मेदारी काका अबू तालिब यांनी यशस्वीरित्या पार पाडली. बालपणच कष्टात गेले असे नाही, तर पैगंबर मोहम्मद यांना आयुष्यभर संकटांना तोंड द्यावं लागलं. एक वेळ आपली प्राणाहून प्रिय जन्मभूमी मक्का देखील सोडावी लागली. इस्लामचे 5 मूळ सिद्धांत आहेत, ज्यांचे पालन करणे प्रत्येक मुस्लिमासाठी अनिवार्य आहे. ती अशी: 1 ईमान, 2 नमाज, 3 रोजा, 4 जकात आणि 5 हज. एक ईश्वरावर, पैगंबर मोहम्मद यांच्यावर, कयामतवर, स्वर्ग आणि नर्क यावर, फरिश्तेवर विश्वास ठेवणे म्हणजेच ईमान.
याशिवाय कोणीही व्यक्ती मुस्लिम होऊच शकत नाही. मानवाच्या जन्मामागे एक विशिष्ट उद्देश आहे आणि मनुष्याला आपल्या कर्मांचा हिशोब परमात्म्याला द्यायचा आहे. यामुळे मानवात जिम्मेदारीची भावना निर्माण होते आणि तो अनियंत्रित जीवन व पापकर्मांपासून अलिप्त राहतो. दिवसातून 5 वेळा ठरवून दिलेल्या वेळेत आणि मशिदीत नमाज पठण करणे सर्वांना अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व मुस्लिम दिवसातून 5 वेळा भेटतात, एकत्र नमाज पठण करतात. त्यामुळेच मुस्लिमात बंधुत्वाची भावना निर्माण होते. 3. वर्षातून एकदा रमजान महिन्यात पूर्ण 29-30 दिवसाचे उपवास करणे अनिवार्य आहे. यामुळे अल्लाहसाठी त्याग आणि समर्पणाची भावना निर्माण होते. 4. ईश्वराने ज्यांना संपत्ती दिली आहे त्यांनी वर्षातून एकदा आपल्या कमाईचा 2.5% हिस्सा गरीब मुस्लिमांना देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यालाच जकात म्हणतात. यामुळे गरिबी निर्मूलन होण्यास मदत होते. 5. ज्यांची ऐपत आहे त्यांना एकदा हज म्हणजेच मक्का आणि मदिनाची 40 दिवस यात्रा करणे अनिवार्य केले आहे. यामुळे जागतिक स्तरावर बंधुभाव व एकात्मतेची भावना निर्माण होते. हज यात्रेत जगातील वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या भाषा, सभ्यता आणि संस्कृती असलेले वेगवेगळ्या रंगांचे लोक एकत्र राहतात, एकत्र आराधना करतात. वस्तुतः पैगंबर मोहम्मद यांनी इस्लामच्या माध्यमातून एक क्रांती घडवून आणली. त्या काळात संपूर्ण जगात व्यक्तिपूजेचा स्तोम माजला होता आणि आजही आहेच. पैगंबर मोहम्मद यांनी ला इलाहा इल्लल्लाह या कलमाच्या माध्यमातून सर्वप्रथम व्यक्तिपूजा संपुष्टात आणली. पूजा फक्त ईश्वराची. व्यक्ती कितीही मोठा झाला तरी तो पूजनीय असूच शकत नाही. पूजनीय लोकांनी आपल्या देशात काय काय लीला केल्या सर्वांना माहीत आहे. पैगंबर मोहम्मद यांनी गुलामी प्रथा मुळासकट उपटून टाकली. मनुष्य हा जन्मताच स्वतंत्र आहे. कोणीही कोणाचा मालक किंवा कोणीही कोणाचा गुलाम नाही. पैगंबर मोहम्मद यांनी टोळ्यांनी राहणाऱ्या, एक दुसऱ्याच्या जीवावर उठलेल्या लोकात अशी बंधुता निर्माण केली की त्याला जगात तोड नाही. सर्व मुस्लिम आपसात बांधव आहेत. पैगंबर मोहम्मद यांनी सर्व प्रकारची विषमता, भेदभाव, उच्च नीचता, अस्पृश्यता संपवून टाकली. राजा आणि रंक एकाच रांगेत आणून ठेवले. आम्ही 21व्या शतकात लोकशाही आणि राज्यघटनेच्या राज्यात आजपर्यंत हे साध्य करू शकलो नाही. ही मोठी शोकांतिकाच आहे. कुराणातील एक एक गोष्ट त्यांनी आपल्या अनुयायांपर्यंत पोहोचविली आणि त्यांना आदेश दिला की जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन प्रत्येक माणसापर्यंत हे ज्ञान पोहोचवा. त्यांनी काहीच दाबून ठेवले नाही. तसेच स्वतःच्या फायद्यासाठी किंवा आपल्या रक्तसंबंधाच्या, जातीच्या, देशाच्या, लोकांच्या भल्यासाठी त्याच्यात तीळ मात्र बदल सुद्धा केला नाही. पैगंबर मोहम्मद यांचा उल्लेख कुराणात रहमतुल आलमीन असा करण्यात आला आहे. याचा अर्थ पैगंबर मोहम्मद हे सर्व मानव जातीसाठी कृपापात्र बनवून पाठविण्यात आलेले आहेत. कोण्या एका देशासाठी, कोण्या एका जातीसाठी, कोण्या एका समूहासाठी नाही. पैगंबर मोहम्मद यांनी स्त्रियांना सुद्धा मानाचे स्थान प्राप्त करून दिले. त्या काळात लोक मुलींना जन्मतःच मारून टाकायचे. पैगंबर मोहम्मद यांनी सांगितले की मुलगी जन्मल्यावर तिच्या बापाने तिचे योग्यरित्या पालनपोषण केले, तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली, तिच्यावर चांगले संस्कार केले आणि शेवटी आनंदाने तिचे लग्न करून दिले तर तो स्वर्गात जाणार. एवढेच नव्हे तर जगात पहिल्यांदा मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळवून दिला. त्या काळात वाटेल तेवढ्या बायका ठेवल्या जायच्या. पैगंबर मोहम्मदनी त्याची मर्यादा 4 पर्यंत आणून ठेवली, ती पण विशिष्ट परिस्थितीत. विधवा किंवा परित्यक्त स्त्रीला आधार मिळावा, तिला समाजात सन्मानाने जगता यावे आणि अनाथ मुलांवर बापाचा हात असावा म्हणून जन्म देणाऱ्या आईच्या चरणी स्वर्ग असल्याचे सांगून आईला तर सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले. लग्नामुळे समाजात सुव्यवस्था निर्माण होते आणि व्यभिचारामुळे समाजाचं पतन होतं म्हणून पैगंबर मोहम्मद व्यभिचारास प्रतिबंध केला. दारूमुळे व्यक्तीचे, पर्यायाने कुटुंबाचे आणि समाजाचे मोठे नुकसान होते. माणूस विवेक गमावून बसतो, त्याचे नैतिक अधपतन होते म्हणून दारू निषिद्ध मानली. आज आपण दारूचे दुष्परिणाम उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. व्याजामुळेही समाजाचे नैतिक अधपतन होते, मानवीय संवेदना नष्ट होते म्हणून व्याजाला कडाडून विरोध केला.
युद्धात विजय मिळविल्यानंतर बदला घेण्याची संधी चालून आल्यावर आपल्या युद्धकैद्यांना, शत्रूंना माफ केले. व्यक्तीने वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात कसे वागावे याची नियमावली सांगून पैगंबर मोहम्मद थांबले नाहीत, तर स्वतः हे सर्व जगून आदर्श निर्माण केला. जगात आज इस्लामचा जो अपप्रचार सुरू आहे, ज्याला इस्लामोफोबिया नावाने ओळखलं जातं, ते जगासाठी, लोकांसाठी इस्लाम वाईट आहे म्हणून नाही, तर जगातील मुठभर वर्ण वर्चस्ववादी, मानवात भेदभाव करून मलिदा लाटणारे, ईश्वर आणि धर्माचा व्यापार मांडून स्वतःची पोळी भाजून घेणारे धर्ममार्तंड, व्याजाच्या पैशावर आपले साम्राज्य उभे करणारे उद्योगपती आणि भांडवलदार, दारू आणि ड्रग्जचे व्यापारी, व्याभिचारी आणि पॉर्न इंडस्ट्रीद्वारे माया जमविणारे, या सर्वांसाठी इस्लाम हा धोकादायक वाटतो म्हणून इस्लामचा अपप्रचार सुरू आहे. जागतिक मीडियावर त्यांचाच कब्जा असल्यामुळे सामान्य जनता, विशेषतः बहुजन समाज विनाकारण भरडला जात आहे. म्हणून माझ्या तमाम बहुजन बांधवांना एकच कळकळीची विनंती आहे की कोण्या एका मुस्लिम व्यक्तीकडे बघून, त्याचे आचरण बघून किंवा कोण्या एका व्यक्तीने दुर्भावनेने प्रेरित होऊन लिहिले, वाचून किंवा मीडियाद्वारे होत असलेला अपप्रचार बघून इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी आपले मत बनवण्याऐवजी तुम्ही स्वतः मूळ कुराण वाचा, जे जगातील प्रत्येक भाषेत उपलब्ध आहे. पैगंबर मोहम्मद यांचे चरित्र वाचा, मगच आपले मत बनवा. खरे तर एका लेखात संपूर्ण इस्लाम किंवा संपूर्ण पैगंबर मोहम्मद समजावून सांगणे अशक्य आहे. इस्लाम धर्म आणि पैगंबर मोहम्मद यांचा मोठेपणा मिरविणे किंवा कोणाला दुखविणे हा माझा हेतू नाही. माझ्या लिहिण्यात काही चूक झाली असल्यास ईश्वर मला माफ कर, आपण सुद्धा मला माफ करावे आणि माझ्या चुका निदर्शनास आणून द्याव्यात, ही नम्र विनंती. आपलाच डॉक्टर जहिरुद्दीन पठाण. धन्यवाद.